मित्र हो, उद्धव ठाकरे यांचे खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे निघालेले आहेत हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना रोखण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न आता एकदम अपयशी झालेले आहेत असं दिसून येतं. मागच्या फुटीचा मोठा अनुभव उद्धव ठाकरे यांच्या गाठीशी आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी आपले कायदेशीर डाव टाकायला आता सुरुवात केलेली आहे. लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देऊन ठाकरे शिवसेनेनं पहिला डाव तर टाकलेलाच आहे. गद्दारी करून जाणाऱ्या खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकविण्यासाठी ठाकरे शिवसेनेनं जलद गतीनं पावलं टाकायला तर सुरुवात ही केलेली आहे. पक्षात होऊ घातलेली फूट थांबविण्यासाठी, त्याचबरोबर फुटणाऱ्या खासदारांना कायदेशीर कोंडीत पकडण्यासाठी ठाकरे शिवसेनेनं संसदीय दलाची तातडीची बैठक बोलवली आहे आणि त्यासाठी सर्व खासदारांना कडक असा व्हीप बजावण्यात आला आहे. मागच्या वेळी झालेली चूक टाळण्यासाठी ठाकरे शिवसेनेनं हे परिणामकारक पाऊल उचललेलं आहे. 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते. यावेळी ज्या कायदेशीर चुका झाल्या त्या यावेळी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत, म्हणून ठाकरे शिवसेना अत्यंत सावधतेनं पण आक्रमक पावलं टाकू लागलेले आहे. लोकसभा गटनेते अरविंद सावंत आणि पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देसाई हे दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या सोबतीनं तळ ठेवून आहेत. फुटेर खासदारानं वेगळा गट स्थापन करण्याचा किंवा विलिनीकरणाचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी आता पक्ष बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत वेगानं सुरू असलेल्या अभूतपूर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आला आहे. पक्षात संभाव्य फूट पडणार अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद म्हणजे ज्याला आपण व्हीप म्हणतो ते अनिल देसाई यांनी लोकसभेच्या सर्व खासदारांना अधिकृत व्हीप म्हणजे पक्षाचा आदेश जारी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीनं प्रसिद्ध झालेल्या या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशात असं म्हटलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व लोकसभा सदस्यांना सूचित करण्यात येतं की पक्षाच्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संसदीय दलाची महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. गुरुवारी 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनातील संविधान सदन संसदीय दल कार्यालय 128A इथं सर्व खासदारांनी अनिवार्यपणे म्हणजे सक्तीनं उपस्थित राहावं. बघा, पुढच्या कायदेशीर लढाईसाठी हा 4 ओळीचा व्हीप अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार आणि शिंदे गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या गुप्त बैठकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेनं हा व्हीप जारी करून गद्दारी करू पाहणाऱ्यांची चांगलीच नाकाबंदी केलेली आहे. हा व्हीप कायदेशीररित्या अत्यंत महत्वाचा मानला जातोय. उद्धव ठाकरे यांनी याआधी खासदारांची बैठक बोलवली होती, पण त्या बैठकीला 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. त्यातले बहुसंख्य ऑनलाईन उपस्थित होते म्हणे आणि त्यांनी त्याची बरीच कारणंही दिली होती. पण ती कारणं देऊन उद्धव ठाकरे यांची त्यांनी फसवणूकच केली होती असं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे. ठाकरे शिवसेनेनं बोलवलेल्या या बैठकीला जो खासदार गैरहजर राहील म्हणजे उद्याच्या बैठकीला त्याच्यावर पक्षादेश डावलल्याच्या प्रकरणी अपात्रतेची थेट कारवाई करण्याची रणनीती ठाकरे गटानं आता आखलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी हे ब्रह्मास्त्र बाहेर काढल्यामुळं अवघ्या 4 ओळीत एकनाथ शिंदे आणि फुटेर खासदारांचा डाव उधळला जाण्याची शक्यता आहे. आता पाहूया उद्याच्या बैठकीत काय काय होतंय ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.